तर महाराष्ट्रामध्ये भाजपात संघटना निवडणुका आहेत असं बावनकुळेंनी म्हटलंय। जानेवारी अखेरीस तालुकाध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांची निवड होणार असल्याची सुद्धा माहिती बावनकुळेंनी दिली आहे। जानेवारी नंतर प्रदेशाध्यक्ष पदाची निवड पार पडेल असं बावनकुळे म्हणाले। तर एक व्यक्ती एक पद हीच आमची कार्यपद्धती असल्याचं शेलार यांनी म्हटलंय। संघटनेच्या निवडणुका आहे। आता लवकरच आम्ही 1.5 कोटी सदस्यता अभियान सुरू केलं आहे। 15,000 प्रतिनिधी शिर्डीला पोहोचतात आहे 12 जानेवारीला। ही प्रक्रिया सुरूच आहे। जानेवारीच्या एंड पर्यंत आमचे सर्व जिल्हाध्यक्ष आणि तालुका अध्यक्ष यांची निवड प्रक्रिया पूर्ण होईल आणि मग त्या ठिकाणी पुढच्या काळामध्ये प्रदेशाध्यक्ष पदाची निवड होईल। एक व्यक्ती एक पद हीच आमची कार्यपद्धती आहे आणि त्यामुळे आमच्या असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या संविधानानुसार प्रथा परंपरेनुसार या दोन्ही पदावर मुंबई आणि महाराष्ट्र अध्यक्षपदाच्या बाबतीतली चर्चा कोर कमिटीमध्ये पहिल्यांदा होईल आणि त्यानंतर त्याची प्रक्रिया होऊ शकते। अजून तरी या विषयामध्ये कोर कमिटीत चर्चा झाली नाही। केंद्र आणि महाराष्ट्राची कोर कमिटी केंद्राच्या आदेशानुसार याबद्दलचा निर्णय आणि चर्चा करेल।